नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी जागृती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण बरेच गांडूळ खत, शेणखताविषयी, कांद्याविषयी बऱ्यापैकी व्हिडिओ बघितले आहेत. तर आज आपण बोलणार आहोत मकाविषयी. तर दोन प्रकारच्या मका केल्या जात आहे. एक दाण्याची असते, म्हणजे ज्याचे आपण दाणे काढून विकतो, आणि दुसरी असते स्वीटकॉर्न मका, म्हणजे ज्याचे आपण कणीस म्हणजे भुट्टा असतो आपण जो वेगळा खाण्यासाठी उपयोग होतो, ती मका. तर आज आपण बोलणार आहोत कोणती मका परवडते. तर सर्वप्रथम आधी आपण बोलू दाण्याच्या मकाविषयी. तर दाण्याच्या मकाचा एकूण खर्च आपण बघितला गेला, पूर्ण जसं वावर तयार करण्यापासून तर पूर्ण काढणीपर्यंत, तो जर खर्च बघायला गेला तर सर्वात आधी आपल्याला वावर तयार करावं लागतं, सरी पाडावी लागते. त्याची मजुरी आपण 1000-1100 धरू, जास्तीत जास्त 1500 धरू. त्यानंतर जी पिशवी असते, मकाचं बिया असतं, त्याचा खर्च असतो 1000-1200 रुपये. आणि त्यानंतर त्याला लावणी करावी लागते. त्यानंतर म्हणजे बी टाकावं लागतं सरीमध्ये. त्यानंतर आपल्याला ते वावर सपाट करावं लागतं. त्यानंतर पाणी भरणी वगैरे फवारणी, एकूण खर्च जवळपास आपल्याला 10 ते 12 हजार रुपये जातो. जास्तीत जास्त 10 ते 15 हजार रुपये जातो. हा झाला बिघ्याचा खर्च, म्हणजेच अर्धा एकरचा खर्च. आणि त्यानंतर जे उत्पन्न येतं, म्हणजे ज्यानंतर ते दाणे निघता, त्याला पण सोंगणी असते. त्यानंतर ते मशीनमध्ये काढायचे असते, त्या मशीनचा पण वेगळा खर्च असतो. तो धरून जवळपास 15,000 रुपये आपल्याला एक बिघ्याचा, म्हणजे अर्ध्या बिघ्याचा आपल्याला खर्च येतो. तर ह्या मकाला, आपल्याला दाण्याच्या मकाला किती भाव भेटला पाहिजे की म्हणजे ते आपल्याला परवडेल? तर तो भाव साधारणतः आपल्याला 2 ते 2.25 हजार रुपये आपल्याला जर मकाला भाव भेटला क्विंटल मागे, तरच ती मका परवडते. एक बिघ्यामध्ये आपल्या जवळपास आपल्याला 20 ते 25 पोते आपण धरून चालूया. जसे 15-20 पोते कमीत कमी, आणि 20च्या पुढेच पोते आले तरच ती मका चांगली आली असं म्हणता येईल आपल्याला. जर 20 ते 25 पोते झाले, जवळपास आपल्याला म्हणजे 40 ते 45 क्विंटल ती आपली मका येणार आहे. जर त्याला आपल्याला भाव चांगला भेटला तर ते समजायचं म्हणजे की 40 ते 50 हजार रुपये आपल्याला त्याला उत्पन्न होणार आहे बिघा झालं. एक बिघा म्हणजे अर्धा एकरसाठी. हे जर एकरा झालं तर त्याचं दुप्पट करायचं, म्हणजे जवळपास आपल्याला एका एकरामध्ये 80 ते 90 हजार रुपये होता. आणि खर्च जर वजा करून झालं तर 15 ते 20 हजार रुपये खर्च हा एक बिघ्याचा, म्हणजे जवळपास 25,000 रुपये आपल्याला खर्च येतो. हे झालं आपल्याला दाण्याच्या मकाचं. हे जर आपण उलटं बघायला गेलं तर स्वीटकॉर्न मकाचं कसं एकरी म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सेम असत्या, फक्त इथं आपण आपली मका असते ती मका विकतो, कोणती दाणे कणीस विकतो. आणि ते एका बिघ्याला जवळपास 3 टनापर्यंत ती मका निघते, म्हणजे जवळपास 80-90 कट्टे निघतात. जर ते 3 टनाच्या मकाला जर भाव भेटला, आता ते क्विंटलवर असतं, तर क्विंटलचा भाव कसा असतो तो दर दिवसाला चेंज होत असतो. जसा की 7-8 रुपये किलो, 9-10 रुपये किलो. जर ही मका जर परवडत असेल, परवडेबल असेल, तर यासाठी आपल्याला जो भाव भेटला पाहिजे तो साधारण ते 15 ते 20 रुपये किलो भेटला पाहिजे, तरच ही मका परवडते. नाही तर ही मका आपल्याला परवडत नाही. हां, पण ह्या मकाचा एक फायदा जरूर असतो की स्वीटकॉर्न मकाचा आपण कुठी जी असते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कणीस पण असतात, आणि ती जनावरांना चांगली उपयोगी ठरते. म्हणजे हा स्वीटकॉर्नचा मका एक प्रकारे चांगला असतो ॲज कम्पेअर्ड, म्हणजे आपण तुलना केली तर दाण्याच्या मकापेक्षा. म्हणून स्वीटकॉर्न मका पण परवडते. पण जर त्या स्वीटकॉर्न मकासाठी पाऊस चांगला पाहिजे आणि कणीस चांगलं आलं तरच त्याला चांगला भाव भेटतो. आणि त्यामध्ये जो म्हणजे निम्मे छोटे छोटे कणीस असतात ते बाहेर काढले जातात, त्याचा आपण चाऱ्यासाठी उपयोग करतो. तर स्वीटकॉर्न मका नाही काढायला तर एका बिघ्याला जवळपास तुम्हाला 20 ते 25 भाव भेटला तर 20 ते 60, म्हणजे 60 ते 70 हजार रुपये आपल्याला होऊ शकतं जर भाव चांगला भेटला तर. तसं दाण्याच्या मकाचं पण आहे. दाण्याच्या मकाला पण जर 2,000 रुपये भाव भेटला तरच ती मका परवडते, नाही तर परवडत नाही. आता यावर्षी आम्ही स्वीटकॉर्न मका केली होती, जवळपास 1.25 बिघा केली होती. आणि पाऊस झाला नाही, आणि कणस इतके छोटे राहिले की त्याला म्हणजे काहीच, फक्त 1 ते 1.5 टन, 1.5 ते 1.5 टन आपल्याला ती स्वीटकॉर्नची कणीसाची मका निघाली. आणि त्याला भेटला आम्हाला 7,000 रुपये भाव, 7 रुपये किलो भाव. तर त्याचे पैसे आम्हाला झाले जवळपास 20 ते 21 हजार रुपये झाले 1.25 बिघ्यामध्ये. आणि त्याचा खर्च वजा केला तर आम्हाला तो खर्च 13-14 हजार रुपये झाला. आणि त्यानंतर आम्ही ती मका कुटी करायला, म्हणजे आम्ही जनावरांना चारा केला,
त्याला आम्हाला 15,000 रुपये लागले. म्हणजे असं कधी शेतकऱ्याचं कधी असं होऊन जातं की ती मका काहीच परवडत नाही, असं पण होऊन जातं. म्हणून शेती कधी असं वाटतं की शेती करावं की नाही. आता तुम्हीच विचार करा, जरा 21,000 रुपये झाले, त्याच्यात 15,000 रुपये शेतीला खर्च आला, त्यानंतर कुट्टी करायला पण 15,000 रुपये आले, म्हणजे 30,000 रुपये गेले. हां, एक फायदा असा झाला की जनावरांना चारा झाला. पण कधी असं होतं की म्हणजे आपली ते आपण वावर तयार केलं, जे फवारलं, या सगळ्या गोष्टी या आपली मेहनत अशीच जाते. म्हणजे आपण फक्त खिशातून घालतोय आणि आपल्याला त्याचं उत्पन्न काही भेटतं. म्हणजे कधी असं म्हणताय की ती शेती म्हणून एक जुगार पण होतं. आता आम्ही कांदे पण केलेले. कांद्याला पण यावर्षी इतकी रोगराई गेली की आम्ही आगात जे कांदे लावले त्याला काहीच उपयोग झाला नाही. म्हणजे कधी असं होते की आपण फक्त पैसे टाकतो आणि त्याच्यामधून काहीच रिटर्न भेटत नाही आपल्याला, अशी असते शेती. तर मकाविषयी आज आपण बघितलं. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुमच्याकडे कोणती मका करता आणि कोणती मका तुम्हाला परवडेबल आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. अशा थोड्याफार माहिती मी तुम्हाला देत जाईल. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा व्हिडिओला. धन्यवाद.